काही काही लोकांनी 50-50 एकर जमिनी सुद्धा ठेवल्या नाही, दारूवरील पत्त्यावरी. काहींनी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही. लंकेची पार्वती करून टाकलं तिला. लग्न झालं तेव्हा लक्ष्मी सारखी दिसत होती. जमिनीला चंदन लावलं, घरदार सुद्धा काही गहाण ठेवले. वाईट व्यसनी मायबाप, नका नादी लागू तिच्या. आयुष्य ढोसण्यात गेलं. पिऊन आला ना, बायको तो येईपर्यंत जेवायची राहायची, उपाशी राहायची. काय पांडुरंगाची किमय आहे तिची. कदाचित माळकऱ्याला ढासपूस करणारे बायका भेटतील माळकऱ्याला, पण त्या पिदड्याला पांडुरंग अशी खानदानी बायको घालतो ना त्याच्या पदरात, हे कधी सुधीत नसतं. पण ती बिचारी त्याला घास सोडून खात नाही. हो, घास सोडून खात नाही, हे कधी सुधीत येत नाही. पण ती त्याच्यासाठी चांगलंच करून घालते, चांगलंच. नाही घरात किराणा भरू द्या, शेजारणी पाजारणी कोण हुसनवारी करील राब राब राबन लोकांच्या शेतात. पण का? बस माझा नवरा शांत राहिला पाहिजे. पण हे घरी आलं की लेकरं अरे कोपऱ्यात दडून लटा लटा कापते, दरवाजाच्या मागे दडत येत का? बाप आईला मारतो म्हणून. हा आला की दुरडी दुरडी भाकरी फेकून देतो, कढईभर भाजी फेकून देतो, चुलीत पाणी होती तो सोन्यासारखं अन्न फेकून देतो. लेकर बाळ उपाशी, आणत तर घरात काही नाहीच. पिऊन पिऊन एक दिवस काय झालं, कोरी दारू पिला आणि लागली त्याला. कोरी दारू लागली, घरात आला, दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला, बायकोन धाड दिशी खाली पडला तसा मेंदूला मार लागला आणि जागीच गतप्राण झाला. छाती बडवायला सुरुवात केली त्याने. शेजार पाजारची जमा झाले, रडू लागली. अरे होता कसा बसा, माझा पाठ राखण होता, माझ्या कपाळाचं कुंकू होता आणि समाजाला धाक होता. घरात कोणीतरी करता धरता पुरुष, भले 4 दारी जाऊन मी भीक मागत होते, पण याच्या नावाखाली भीक मागत होते. मला याची बायको तरी म्हणत होते. होता पिळदाडा, मला आधार होता. ज्यावी नवऱ्याचं प्रेत खाली पडलं ना, काम करून करून क्लिष्ट जीची काया झाली, शरीरात त्राण उरला नाही. लहान लहान लेकरू, एक 9 वर्षाचं, 7 वर्षाचं, एक 5 वर्षाचं लेकरं रडू लागले. आईच्या पदराला धरून माय रडत होती. रडू नको आई, सर्वस्व गेलं रे चिमण्या आपलं. शेजार पाजारचे समजवत होती, बाई नको रडूस, काय सुख दिलंय तुला ह्या नवऱ्याने आजपर्यंत, का रडते त्याच्यासाठी? तिने सांगितलं, खबरदार माझ्या नवऱ्याविषयी वाईट शब्द बोलत असाल. अरे पीत होता पण माझा होता, नव्हता नीट वागत पण मला आधार होता, समाजाला धाक होता. ज्या घरातला करता धरता पुरुष जिवंत आहे ना, काय हिम्मत आहे कुण्या पापीची त्या उंबऱ्याकडे वाईट नजरेने पाहायची. विधवा स्त्रीने किती चांगलं वागू द्या माईबाप, समाज तिच्याकडे ना वाईट नजरेनेच पाहतो, वाईटच नजरेने पाहतो. पांढरं कपाळ घेऊन आयुष्य काढणं फार वाईट असतं दादांनो. कधीही तारुण्यात कोण्या बाईचा पती मरू नये, बालपणात माणसाची माय मरू नये आणि म्हातारपणात पोटचा गोळा कधीच मरू नये. दाय मोकलून बाई रडत होती. रडून रडून अश्रू वाटले, दात खेळ्या बसायच्या. कुणीतरी कांदा फोडून आणावा, कुणीतरी खेटराचा वास द्यावा. रडून रडून बाई थकली, त्याचं प्रेत पेटवल्या गेलं आणि शेजार पाजारचे डबी पुरवायचे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 10 दिवस, 10 दिवस 10वा झाला, 13वा झाला. इतकं दुःख जिवारी लागलं तिच्या की बाईचा हातही उचलेना आणि पायही उचलेना. लेकरांसाठी काम करून घरात काही आणावं तर 6 महिने लोक मला कामावरही घेणार नाही, कारण ज्या बाईचा नवरा वारला तिनं 6 महिने कोणाच्या घरी जायचं नसतं असं म्हणतात लोक. मी जर बाहेर पडले तर मला नावं ठेवतील, घरात अन्नाचं कणही नाही. मायबाप आता मला काही देणार नाहीत. नवऱ्याला लाडाने डोक्यावर घेतलं तू, त्याला जास्त पिण्यास फक्त तूच कारणीभूत. 13वा झाला, 14वा दिवस उघडला. लेकरं जेवत होते पण दारुड्याची बायको काही जेवण घेतच नव्हती. घासा गणिक नवऱ्याची आठवण यायची. आया बाईंनी कोरकुटका तिच्या तोंडात घालावा पण थुकून टाकायची. पोटात अन्नाचं कण नाही.
नवऱ्याच्या दारूपायी आणि परिस्थिती अभावी लपवलेला पिशवीचा आजार. बाईनं जे धरणीला धरलं ना, हातही उचलेना ना, पायी उचलेना. 14वा दिवस उजाडला. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ व्हायची वेळ आली, पण आज गावातून एकही डबा आला नाही. लेकर आईच्या जवळ गेले, म्हणाले, आई सकाळपासून आज संध्याकाळ होत आली ग आई, आपल्याला कोणी खाऊचा डबाही नाही पुरवला ग आई. लोक घरी कोणी मेले तरच डबे घेऊन येतात का ग आई? आता आपल्या घरी कोणी डबाच नाही देणार आई. आई भूक लागली ग. डबा जर कोणी आणून दिला ना तर पोरं मागच्या खोलीत घेऊन जायचे. आणि एखादा चवताळलेला कुत्रा एखाद्या शेळीवर, बकरीवर, एखाद्या कोंबडीवर जसा तुटून पडावा ना, तसे जणू चपातीचे लचके तोडून खायचे. आई संध्याकाळ झाली आजपर्यंत, आज कोणीच नाही ग डबा आणला. बाळ कुठपर्यंत आपले आपतेष्ट नातेवाईक डबे पुरवतील आपल्याला? मोठा म्हणला, आई आपल्या घरी कोणी मेलं तरच आपल्या घरी लोक डबे देतात का ग? हो रे राजा, आजपासून आपल्या घरी कोणी डबा देणार नाही. घरात फिरले, डबे उचकले, पण खायला काही सापडलंच नाही. 7 वर्षाची पोरगी आईच्या जवळ आली आणि आईला म्हणे, आई तू कधी मरणार आहेस ग? तू कधी मरणार आहेस? 9 वर्षाच्या लेकरानं थोबाडात मारली त्याच्या. लाज वाटत नाही? अरे बाप तर नाहीच राहिला, पण माईचं पांघरून आहे आपल्याला. ही माई तरी जिवंत राहिली पाहिजे. 7 वर्षाची पोरगी रडू लागली, म्हणे, दादा आपल्या घरात कुणी मेल्याशिवाय आपल्याला लोक खायला देत नाहीत रे. आई असताना कोणी खायला देणार नाही, निदान आई गेली तर लोक खायला तरी देतील आपल्याला. हात उचलणे इतपत आणि पाय उचलणे इतपत जिच्या ताकद राहिली नव्हती, भिंतीचा आधार घेत दार उघडलं. बाईनं शेजारच्या बाई जवळ गेली, म्हणे, बाई साहेब पांढरा कपाळ झालं, मला तुमच्या घरात येता येत नाही, पण असेल 1-2 भाकरीचं पीठ तरी द्या हो. लेकर सकाळपासून रडतायत हो बाई साहेब, घरात अन्नाचं कणही नाही. 2 भाकरीचं पीठ आणलं बाईने, 2 भाकरी थापवल्या, अर्धी लेकरांना खाऊ घातली. माई लेकराला खाऊ घालत होती त्यावेळी लेकर येवले घास तोडून आईच्या तोंडात भरत होते. आईला स्वतःच्या जीवाचं काही वाटत नव्हतं, पण आज नवरा गेला तर मला लोकांच्या दारात भीक मागायची पाळी आली. आणि आज 2 भाकरीची सोय झाली, पण उद्या कोणत्या दारात भीक मागू मी, कोणत्या तोंडानं भीक मागू? माझी विनंती असेल सगळ्या माझ्या पितृवर्गाला, सगळ्या पुरुषांना, आज गावगाव पिऊन पडणाऱ्या महिला आहेत, बरोबर आहे ना? बरोबर बोलते का मी? गावगाव महिलाच पिऊन पडतात, बरोबर आहे ना? आज गावगाव महिला बिड्या वडितात, बरोबर आहे का? आज गावगाव महिला पुड्या खातात आणि खाऊन थुकतात, बरोबर आहे का? तुम्ही गोवाची पुडी काढा, तिचे एका कापात पाणी करा, रात्रभर पडलेला दात त्याच्यात टाका, सकाळी उठून पहा, दात राहत नाही तर दाताचं पाणी होतं. अरे एका रात्रीत त्याचं पाणी होतं. एवढे विषारी सुपाऱ्या, एवढ्या विषारी पुड्या आणि बिड्या जर तुम्ही खात असाल, ओढत असाल, ज्यावेळी बिडी वडत असतो ना माणूस, त्याच्या समोर वास घेणाऱ्या व्यक्तीला अर्धा पाप लागतं बिडी वडल्याचं. जर वास घेत असाल तुम्ही, वाढणाऱ्याच्या पूर्ण जातं आणि सोडलेला अर्धा दूर वास घेणाऱ्याच्या नाकात जातो. त्याचं छातीत जाळ होतं, मस्तकात जाळ होतं, छातीत त्याचं सगळं फुफ्फुस खराब होतं, खोकडं होतं त्याचं खोकडं. पिऊन लिव्हर खराब झाले, पिऊन काही लोक वाया गेले. पिणाऱ्याला कोणताच आजार मारत नाही, पिणाऱ्याला फक्त त्याची दारूच मारते. माईबाप तुम्ही जात असाल, पण त्या दारूच्या पायी संसाराचं किती वाटोळ होतं माईबाप, याचा कुठेतरी विचार करा.